Okay, see now what is diazotization reaction. Once again, when aromatic or aliphatic compound, they reacts with nitrous acid, that is HNO2, and the formed compound is diazonium salt. Diazonium salt, that is called as diazotization reaction. आता diazo group म्हणजे काय? नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. दिस ग्रुप इज नथिंग बट इट इज नोन ॲज डायअझो ग्रुप. ठीक आहे. मग डायझोटायझेशन काय आहे? ॲलिफॅटिक किंवा ॲरोमॅटिक अमाइन्स मध्ये आपण जनरल रिॲक्शन लिहूयात खाली फक्त. नाव सी, in aliphatic or aromatic amine NH2, addition of nitrous acid HNO2, it gives you R or AR, R किंवा AR, or AR N2Cl minus, that is diazonium salt. This reaction is called as diazotization reaction on heating. आता nitrous acid काय आहे? This, what is this nitrous acid? How it is formed ते पाहूयात. Nitrous acid, नायट्रस ॲसिडचा फॉर्म्युला असतो HNO2. हा खूप अनस्टेबल ॲसिड आहे. दिस इज व्हेरी अनस्टेबल ॲसिड, नायट्रस ॲसिड. मग आता नायट्रस ॲसिड कसा बनतो पहा. व्हेन sodium nitrate, that is NaNO2, in presence of HCl, it gives you HNO2 plus NaCl. असा बनतो नायट्रस ॲसिड. मी हे कशासाठी सांगितलं तुम्हाला, कधी कधी एक्झाममध्ये आपल्याला डायरेक्टली इथे जो रिएजंट दिला आहे HNO2 हा न देता NaNO2 असा रिएजंट तिथे दिलेला असतो, NaNO2 आणि HCl. तर तुम्ही समजून जायचं ते की ते काय आहे, नायट्रस ॲसिड. ओके, एम आय ऑडिबल आणि माझी स्क्रीन सगळ्यांना दिसते करेक्ट? ओके, ठीक आहे. नाव सी, ऑल ऑफ यू गेट अबाउट दिस नायट्रस ॲसिड. नाव वी आर गोइंग टू सी example for the diazotization reaction. Diazonium reaction, diazonium salt. If you consider this is the aliphatic amine, methyl amine, in presence of HNO2, on heating it gives you methyl diazonium salt, N triple bond N. Here is a positive charge. In the close vicinity there is a presence of Cl minus, so this is methyl diazonium salt. Diazonium salt. Okay, so I think so all of you get about this. What is the diazonium salt? Nitrogen containing compound from the amine that is called as diazonium salt. ठीक है. आता पहा, diazonium salt, diazonium compound which gives you different kinds of reaction. आता जो हा डायझोनियम कंपाउंड आहे, it is very applicable for the nucleophilic substitution reaction. It shows a variety of nucleophilic substitution reaction. See, diazonium salt gives variety of nucleophilic substitution reaction. Gives variety of खूप साऱ्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ते दाखवू शकतात. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. मग असे का ते का दाखवतात व्हरायटी ऑफ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन? त्याच्या मागचा रिझन असा आहे पहा. Why they shows a nucleophilic substitution reaction? Because this diazonium group, that is N2 group, it is very good living group. हा खूप चांगला लिव्हिंग ग्रुप आहे. म्हणून काय होतं, रिॲक्शन मध्ये ज्यावेळेस न्यूक्लियोफाइलचे ॲडिशन होते त्यावेळेस हा लिव्हिंग ग्रुप लीव्ह होऊ शकतो. आणि ड्यू टू दिस इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन फॉर दिस रिॲक्शन. N2, that is diazonium group, is a good living group, and therefore it shows a variety of the nucleophilic substitution reaction.
ओके, मग कोणत्या कोणत्या व्हरायटीज ऑफ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ते दाखवतात ते आपण पुढे पाहूयात. फर्स्ट ऑफ ऑल आय थिंक सो ऑल ऑफ यू गेट अबाउट दिस व्हॉट इज डायझोनियम सॉल्ट. मग आता व्हरायटी ऑफ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कुठल्या आहेत ते घेऊयात पुढे. नाउ सी, आता आपण ॲनिलीनचा डायझोनियम सॉल्ट बनवला पहा. दिस इज द ॲनिलीन. NH2 aniline. When we put a HNO2 on the aniline in presence of heating, it gives you, मला ह्या कंपाऊंडचं नाव तुम्ही सांगणार. आता मी लिहिते कंपाऊंड, तुम्ही सांगा मला नाव. प्लस Cl मायनस. व्हॉट इज दिस? येस, काय आहे हे? सँडमेर रिॲक्शन मध्ये आपण स्टडी केले ऑलरेडी. येस, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. इट इज बेन्झीन डायअझोनियम सॉल्ट. हा आहे बेन्झीन डायअझोनियम सॉल्ट. मग ह्या सगळ्या ज्या रिॲक्शन होतात अराइल अमाइनवर, त्या सगळ्या बेन्झीन डायझोनियम सॉल्टवर होतील. मग आता आपण काय बनवलं पहा, ॲनिलीन पर HNO2 ची ॲडिशन केली आणि बेन्झीन डायझोनियम सॉल्ट बनवला. नाउ दिस बेन्झीन डायझोनियम सॉल्ट विच इज ट्रीटेड विथ अ व्हरायटी ऑफ द न्यूक्लियोफाइल अँड इट शोज अ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे, मग आता पाहूयात आपण कोणत्या व्हरायटी ऑफ न्यूक्लियोफाइलवर तो रिॲक्ट होतो. सो द फर्स्ट रिॲक्शन, व्हेरी फर्स्ट रिॲक्शन वी आर गोइंग टू सी, that is C6H5N2, किंवा मी डायरेक्टली रिॲक्शनच लिहिते. वी आर नॉट गोइंग टू राईट दिस इन अ मॉलिक्युलर फॉर्म्युला. N2Cl मायनस. हा पण बेन्झीन डायझोनियम सॉल्ट आहे. मी फक्त ते ट्रिपल बॉन्ड मधले कंडेन्स केले. ओके, हे ट्रिपल बॉन्ड जे ते कंडेन्स्ड केले आणि N2 लिहिला. ठीक आहे, ओके. बेन्झीन डायझोनियम सॉल्टवर जर आपण कॉपर क्लोराइडची ॲडिशन केली इन प्रेझेन्स ऑफ HCl, विच प्रोडक्ट वी गेट? येस, प्रोडक्ट करा तुम्ही खाली. तुमच्या समोर एक नोटबुक ठेवा. You have to do this product. I'm going to write the reactions. तुम्ही products लिहा. येस, कोण सांगेल प्रोडक्ट? येस, प्लीज टेल मी द फर्स्ट प्रोडक्ट. येस, फर्स्ट प्रोडक्ट इज क्लोरोबेन्झीन. व्हेरी गुड, क्लोरोबेन्झीन. व्हेरी गुड संजीवनी. ठीक आहे, सी, फर्स्ट प्रोडक्ट इज अ क्लोरोबेन्झीन. ओके, बेन्झीन डायझोनियम सॉल्ट आहे, त्याच्यावर कॉपर क्लोराइडची ॲडिशन केली इन प्रेझेन्स ऑफ HCl, तर आपल्याला भेटणार आहे ते क्लोरोबेन्झीन. व्हेरी गुड, करेक्ट. ओके, नेक्स्ट. येस, कोण सांगेल नेक्स्ट? ऋतुजा? इट्स ब्रोमोबेन्झीन. ओके, व्हेरी गुड. पौर्णिमा, करेक्ट? येस मॅम. ओके, इट्स अ ब्रोमोबेन्झीन. व्हेरी गुड, ठीक आहे. हा आहे ब्रोमोबेन्झीन. नेक्स्ट वन. येस, नेक्स्ट प्रोडक्ट इज, कोण सांगेल?
Swara? Yes, Sahil? Yes, what was the next product? तुम्हाला स्क्रीन दिसते, करेक्ट. सिमिलर यू हॅव टू डू सिमिलरली. डायझोनियम ग्रुप काढायचा आहे, क्लोरीन टाकला इथे. डायझोनियम ग्रुप काढला, ब्रोमीन टाकला इथे. इथे काय करतोय आपण? सिमिलरली यू हॅव टू रिमूव्ह दिस डायझोनियम ग्रुप अँड ॲड. So we get here we get cyanobenzene. सायनाइड ग्रुप ऍड होईल इथे. CN. हा जो मी मध्ये सर्कल काढलाय ना, हा देखील बेन्झिनच आहे. तुम्ही कधी जर तुम्हाला खूप घाई असेल तर आपण हे 3 बॉन्ड्स न देता आपण डायरेक्टली असंही लिहू शकतो. दॅट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ बेन्झिन. ओके, रेझोनन्सनुसार. ओके, आता ह्या ज्या तिन्ही रिॲक्शन्स लिहिल्यात मी, केमिकल रिॲक्शन्स, या तिन्ही रिॲक्शनला एक नाव आहे. दॅट इज, येस, ही वरची रिॲक्शन तर तुम्हाला खूप फॅमिलियर आहे. व्हॉट इज दिस? The name of the Sandmeyer reaction. Very good. It is a Sandmeyer reaction. बरोबर. सिमिलर रिॲक्शन आपण कुठे स्टडी केली होती? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये. आणि हीच रिॲक्शन आपण आज इथे स्टडी केली, सँडमेयर रिॲक्शन. तर ही कशाची रिॲक्शन आहे मग? इट इज अ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ अमाइन. अमाइन पासून डायझोनियम सॉल्ट बनवला. डायझोनियम सॉल्ट मध्ये जर आपण असे वेगवेगळे रिएजंट्स ऍड केले तर आपण पर्टिक्युलर कंपाऊंडचे हॅलोबेन्झिन्स किंवा सायनोबेन्झिन्स बनवू शकतो. ठीक आहे. आता पुढची रिॲक्शन पाहूयात का? नेक्स्ट रिॲक्शन इज this is a benzene diazonium salt N2Cl minus, addition of, on the benzene diazonium salt, addition of the copper powder and then we are going to add here HX, where you know that X is equal to chlorine or bromine. In this reaction X is equal to chlorine or bromine. It react over here. What happened? This X minus which attack over here and here removal of this N2 plus HCl and we get halobenzene. X plus removal of N2 plus HCl. Copper powder is a catalyst here. ओके. आता ह्या रिॲक्शनला पण एक नाव आहे, नेम रिॲक्शन आहे ही. ह्या रिॲक्शनचे नाव आहे गटरमन रिॲक्शन. दिस रिॲक्शन इज नोन एज गटरमन रिॲक्शन. नेक्स्ट रिॲक्शन वी आर गोइंग टू सी. सोपं आहे हे, समजलं असेल तुम्हाला. सेम आपला रिॲक्टंट सेम राहतोय, डायझोनियम सॉल्ट. आपण फक्त रिएजंट बदलतोय. जसा जसा रिएजंट बदलतोय तसा तसा आपला प्रोडक्टही चेंज होतोय. ओके. नाव सी द नेक्स्ट रिॲक्शन. सगळ्यात सोप्या रिॲक्शन आपल्या अमाइन्सच्या आहेत. नेक्स्ट दिस बेन्झीन डायझोनियम क्लोराइड N2Cl minus in presence of potassium iodide. तुम्ही सांगणार आहात मला काय तयार होईल. येस, मी फक्त बेन्झीन लिहून ठेवते. गिव्ह मी आन्सर. काय तयार होईल? Iodobenzene. व्हेरी गुड. इट इज आयोडोबेन्झीन. करेक्ट. आयोडिनेटेड रिएजंट टाकला म्हणजे काय तयार झाला? बट ऑब्विसली आयोडोबेन्झीन. या रिॲक्शनला पण एक नाव आहे. या रिॲक्शनला म्हणतात आयोडो अरिन रिॲक्शन. म्हणजे अरिनवर, अरिन म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंडवर आयोडीन ग्रुपचे ॲडिशन होते, म्हणून ह्या रिॲक्शनला आपण म्हणतो आयोडो अरिन रिॲक्शन. ओके. नेक्स्ट. नाउ सी नेक्स्ट रिॲक्शन इज addition of acid, phosphoric acid and water molecule on the benzene diazonium salt.
addition of phosphoric acid, that is H3PO2, sorry, H3PO2. When we add this kind of acid in presence of water in presence of water म्हणजे डायल्यूट ऍसिड टाकला आपण त्याच्यामध्ये. ओके, डायल्यूट केलेला ऍसिड टाकला तर ऍसिडचं काम काय असतं? इट प्रोव्हाइड्स H+ आयन. सो व्हॉट हॅपन, इट प्रोव्हाइड द H+ आयन हिअर अँड हिअर रिमूव्ह ऑफ दिस N2. So we get in this reaction from a benzene diazonium salt to benzene. काय भेटतो इथे आपल्याला? बेन्झीन हा कंपाउंड भेटतो. ऍसिड काय करतो? ऍसिड प्रोव्हाइड्स अ हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन प्रोव्हाइड करेल आणि देअरफॉर N2 गॅस रिमूव्ह होईल आणि वी गेट अ बेन्झीन ॲज अ प्रोडक्ट. नेक्स्ट रिॲक्शन इज ॲडिशन ऑफ. आता सिमिलर रिॲक्शन आहे ॲक्च्युली. ह्याच बेन्झीन डायझोनियम सॉल्टमध्ये आपण जर H3PO2 टाकलं तरी बेन्झीन तयार होईल, किंवा सिमिलरली इफ वी ॲड इथेनॉल इन दिस ॲज अ सॉल्वंट, जर इथेनॉलची ॲडिशन केली आपण N2Cl- इन प्रेझेन्स ऑफ इथेनॉल C2H5OH, इथेनॉल किंवा कुठलाही अल्कोहोल कन्सिडर करा. द बेस्ट सॉल्वंट इज द इथेनॉल, मिथेनॉल ते बेस्ट सॉल्वंट आहेत म्हणून आपण इथे इथेनॉल यूज केला. Otherwise we can use any type of alcohol. When we add any type of alcohol, here we get this kind of benzene plus remole of nitrogen gas. Benzene भेटेल इथे. Okay, it also provide this hydrogen atom. हा hydrogen हा provide करेल. So we get a benzene here. Now if we see the next reaction, तुम्हाला ही easily product सांगता येईल next reaction चा. On the benzene diazonium chloride, N2Cl-, we are going to add phosphoric acid, HbF4. On heating, हाँ काय तयार होईल? Reagent is this fluorinated reagent. So we get yes, काय भेटेल? Here we get fluorobenzene. फ्लोरिनेटेड रिएजंट आहे म्हणून फ्लोरोबेन्झीन भेटतो तिथे. आता या सेम फ्लोरोबेन्झीनवर, आता जो वरती आपण तयार केला त्या फ्लोरोबेन्झीनवर जर आपण कॉपर क्लोराइड ह्याची ॲडिशन केली, सॉरी कॉपर क्लोराइड नाही, सोडियम नायट्रेटची ॲडिशन केली. ओके, NaNO2 इन प्रेझेन्स ऑफ कॉपर एज अ कॅटॅलिस्ट, जर अशी ॲडिशन केली तर काय तयार होतं पहा? वी गेट देर इज अ रिमूव्हल ऑफ फ्लोरीन, सोडियम फ्लोराइड हा बाहेर पडेल अँड हिअर वी गेट अ नायट्रोबेन्झीन NO2. रिॲक्शन समजावून घ्या परत. स्टेप रिॲक्शन केली मी इथे. डायझोनियम सॉल्टमध्ये जर आपण HbF4 ची ॲडिशन केली, वी गेट अ फ्लोरोबेन्झीन. On the fluorobenzene, if we put a sodium nitrate, we get a nitrobenzene. So this is a step reaction. Nitrobenzene भेटेल इथे. Now next, when we are going to add water, this is a benzene diazonium salt. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण वॉटरची ॲडिशन करूयात H2O ऑन हीटिंग, वी नो दॅट डिसोसिएशन ऑफ H2O इज OH- आणि H+. So this OH- attack over here and here removal of this. So we get here, yes, therefore we get here phenol. फिनॉल. व्हेरी गुड. फिनॉल प्लस रिमूव्हल ऑफ दिस नायट्रोजन गॅस. आता ह्या सगळ्या कंपाऊंडमध्ये बेन्झीन डायझोनियम सॉल्टच्या ज्यावेळेस रिॲक्शन होतात त्या सगळ्या कंपाऊंड्समध्ये हा कॉमन लिव्हिंग ग्रुप असतो किंवा कॉमन बाय प्रोडक्ट असतो, दॅट इज डायअझो ग्रुप, N2 ग्रुप, नायट्रोजन गॅस. दॅट इज अ कॉमन लिव्हिंग ग्रुप इन दिस रिॲक्शन. ओके, नाउ द नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन इज, we are going to study the last reaction of this diazonium salt, and most important reaction is 10th number reaction, azo coupling reaction.
अझो कपलिंग रिॲक्शन. मग काय आहे अझो कपलिंग रिॲक्शन पाहूयात पहा. ओके, ह्या रिॲक्शन मध्ये काय होतं पहा. दिस रिॲक्शन इन्व्हॉल्व रिटेन्शन ऑफ डायअझो ग्रुप, रिटेन्शन ऑफ डायअझो ग्रुप. आतापर्यंतच्या वरच्या रिॲक्शन्स मध्ये जर तुम्ही पाहत होता तर डायअझो ग्रुप ॲज ए बाय प्रोडक्ट किंवा ॲज अ लिव्हिंग ग्रुप निघून जात होता. बट इन दिस रिॲक्शन, इन अझो कपलिंग रिॲक्शन, देयर इज अ रिटेन्शन ऑफ डायझो ग्रुप. डायझो ग्रुप तसाच राहणार आहे, रिटेन होणार आहे. ओके, नाउ सी in this reaction extended conjugated system of double bond in which two aromatic rings are joined through azo group. दोन aromatic rings त्या join होतात azo group ने. see, two aromatic ring join through अझो ग्रुप. अझो म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे आता. ओके, दोन रिॲक्शन, दोन ॲरोमॅटिक रिॲक्शन आपण अझो ग्रुपने ज्यावेळेस जॉईन करतोय त्याला म्हणतोय आपण अझो कपलिंग रिॲक्शन. ठीक आहे. नाउ सी, वी आर गोइंग टू सी अबाउट द अझो कपलिंग रिॲक्शन. काय असतो अझो कपलिंग रिॲक्शन? ह्या ज्या अझो कपल रिॲक्शन असतात ह्यांचा कलर एकदम ब्राईट कलर असतो. दे आर ब्राईटली कलर रिॲक्शन, ब्राईटली कलर्ड रिॲक्शन, ब्राईटली कलर्ड प्रोडक्ट असं म्हणूयात आपण. म्हणूनच त्यांना म्हटलं जातं अझो डाय. डाय तयार होतो त्यांच्यापासून एक. ओके, आता आपण रिॲक्शन पाहूयात पहा. इफ यू आर गोइंग टू सी एनी रिॲक्शन फॉर द अझो कपलिंग, see this one is a benzene diazonium chloride, N2Cl minus. हा है आपला बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. On that, addition of, if you consider addition of aniline, जर अशा टाइपचा ॲडिशन झाली ॲनिलिनची ऑन द बेन्झीन डायझोनियम क्लोराइड तर रिॲक्शन कशी होते पहा. दिस ॲनिलिन, it resonate in the ring like this. This bond attack over this and here removal of this N2 group. Okay, just wait, not removal of N2 group. N2 group पर attack करतो तो. We are going to just write once again. For your understanding, मी पूर्ण इलॅबरेट करून लिहिते ती रिॲक्शन. N2 ग्रुप आपण पूर्ण इलॅबरेट करून लिहूयात आणि हाही थोडासा मोठा लिहूयात. नाउ सी, N ट्रिपल बॉन्ड N प्लस Cl माइनस. ओके, बेन्झीन डायझोनियम सॉल्ट प्लस this addition of NH2 नायट्रोजन कडे लोन पेअर असतात. रिॲक्शन कशी होते पहा. this lone pair of electron, they get resonate in the ring like this. आता हे इकडनं रेझोनेट होतील किंवा आपण ॲरोमॅटिसिटीचे ऑर्डर चेंज करूयात. नाव दे गेट रेझोनेट लाईक दिस. हां, मी फक्त बॉन्ड चेंज केले. नाव हिअर रेझोनन्स इज लाईक दिस. दे अटॅक ओव्हर हिअर. दिस बॉन्ड अटॅक ऑन दिस नायट्रोजन ॲटम. अगेन देर इज अ रेझोनन्स ऑफ दिस रिंग लाईक दिस. ओके, तर इथे काय तयार होतं पहा. हिअर वी गेट coupling of this nitrogen group, N double bond N group. नायट्रोजन कुणाबरोबर कपल झाले? सेकंड रिंग मधल्या ॲनिलिनच्या फोर्थ कार्बन बरोबर, पॅरा कार्बन बरोबर कपल झाले लाईक दिस. हिअर इज अ NH2 group and we get
this aromaticity back. तर ह्याला म्हणतो आपण डायअझो कपलिंग रिॲक्शन, डायझोनियम रिॲक्शन. आता ही ॲरोमॅटिसिटी बॅक कशी भेटली ह्याच्यासाठी ना तुम्ही मला पर्सनली अप्रोच करा, आपण ते मेकॅनिझम पाहूयात. म्हणजे एकदम इझी आहे हे. इथे ज्यावेळेस बॉन्ड येईल त्यावेळेस तो बॉन्ड परत रेझोनट होऊन इकडे जाईल, दिस Cl- रिमूव्ह अँड वी गेट अ ॲरोमॅटिक कंपाऊंड बॅक. आता आपण एवढंच लक्षात ठेवणार आहोत की अझो कपलिंग रिॲक्शन म्हणजे काय. when one diazonium salt, it is a diazonium salt, it get treated with any aromatic compound like aniline. इथे आपण aniline यूज केला. ओके, तर आपल्याला तयार झाला डायझोनियम सॉल्ट. आता ह्या डायझोनियम सॉल्टचं नाव आपण असं लिहितो पॅरा हायड्रॉक्सी अझोबेन्झिन, सॉरी पॅरा अमायनो. दिस इज अमायनो ग्रुप, राईट. Therefore, we are going to write that para-amino azobenzene. ह्या कंपाऊंडचं नाव असं असेल पॅरा अमायनो अझोबेन्झिन. आणि हा जो कंपाऊंड आहे हा येल्लो कलरचा डाय शो करतो, येल्लो कलरचा कंपाऊंड तयार होतो. आपण अजून एक रिॲक्शन करूयात, डायझो कपलिंगची रिॲक्शन, अझो कपलिंगसाठीचे एक एक्झाम्पल करूयात अजून. इफ पॉसिबल ट्राय फॉर दिस एक्झाम्पल. तुमची नोटबुक पेन घ्या, मी जसं ड्रॉ करते तसं ड्रॉ करा आणि मला प्रोडक्ट सांगा ह्या रिॲक्शनचा. Cl-, this is a benzene diazonium chloride in presence of phenol. Okay, we are going to take a phenol as an aromatic nucleophile, OH. Yes, try to solve this reaction. रिॲक्शन सॉल्व करा आणि मला प्रोडक्ट सांगा ह्या रिॲक्शनचा. हॅलो, काही आज नाही मन नको बाबा थेपला बिपला, नाही नको थेपला बिपला, देखाला शाम का व्यंकट जाऊन येऊ नाही की नाही, मी हे शाम का ठीक आहे. जाऊ दे, ठीक आहे. येस, काय आला प्रोडक्ट, केलं का प्रोडक्ट. ट्राय टू फाइंड दिस प्रोडक्ट. काय होईल पहा. Ma'am, it's para-hydroxyazobenzene. Very good, correct, very nice. It's a para-hydroxyazobenzene. Very good. Okay, see, सोपं आहे हे एकदम अझो रिॲक्शन करणं. इथे तुम्हाला फक्त नायट्रोजन काढून नाही टाकायचं, जसं आपण मागच्या रिॲक्शन्समध्ये नायट्रोजन लिव्हिंग ग्रुप म्हणून लीव्ह करून टाकला होता. पण इथे आपण 2 बेन्झिनेटेड कंपाऊंड यूज करतोय, न्यूक्लियोफिलिक कंपाऊंड यूज करतोय. सो यू हॅव टू जस्ट कपल दिस 2 aromatic ring. ओके, यू डोंट नीड एनी मेकॅनिझम फॉर दिस रिॲक्शन. ॲक्च्युली जर तुम्ही लक्षात ठेवलं अझो कपलिंग रिॲक्शन, यू डोंट नीड एनी मेकॅनिझम फॉर दिस. just couple these 2 benzene ring, just couple these 2 aromatic ring through this nitrogen atom diazo group, we get our product. So the compound formed is para hydroxy azobenzene. असा कंपाऊंड तयार होतो ते para hydroxy azobenzene. Okay, now take one example for homework. हे तुम्ही घरी करा, एक एक्झाम्पल होमवर्क साठी देते मी. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड in presence of
दिस इज अ डायमिथाइल ॲनिलीन, डायमिथाइल ॲनिलीन आहे. तर तुम्हाला ही रिॲक्शन घरी सॉल्व्ह करायची आहे आणि क्वेश्चन मार्क. ओके, ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द डायझोनियम रिॲक्शन. तर आतापर्यंत आपण काय काय स्टडी केलं पहा. आपण आत्ता केमिकल रिॲक्शन स्टडी करत होतो, त्याच्यामध्ये आपण प्रिपरेशन रिॲक्शन केमिकल रिॲक्शन स्टडी करत होतो. त्याच्यामध्ये आपण डायझोनियम सॉल्ट तयार केला. डायझोनियम सॉल्ट कसा तयार करतात ते देखील मी तुम्हाला दाखवलं. डायझोटायझेशन म्हणजे काय ते आपण पाहिलं की डायझोटायझेशन म्हणजे काय, अलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये जर आपण HNO2 ची ॲडिशन केली म्हणजेच नायट्रस ॲसिडची ॲडिशन केली तर डायझोनियम सॉल्ट बनतो. डायअझो म्हणजे नायट्रोजन कंपाऊंड. त्याच्यानंतर नायट्रस ॲसिड कसा तयार होतं ते आपण पाहिलं. NaNO2 आणि HCl ची ॲडिशन केली तर नायट्रस ॲसिड तयार होतो. वेन वी आर गोइंग टू ॲड, एक लॉजिक लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस आपण कोणत्याही अमाईनवर NH2 ग्रुपवर नायट्रस ॲसिड टाकूया त्यावेळेस ऑलवेज अँड ऑलवेज वी गेट डायझोनियम सॉल्ट ॲज अ प्रोडक्ट. ओके, रिमेंबर दिस. अमाईनवर जर नायट्रस ॲसिडची ॲडिशन झाली तर ऑलवेज अँड ऑलवेज वी गेट डायअझोनियम कंपाऊंड. ओके, यू हॅव टू रिमेंबर दिस. कुठलाही अमाईन असू द्या, मग तो ॲलिफॅटिक, ॲरोमॅटिक, ॲडिशन ऑफ HNO2 दॅट इज नायट्रस ॲसिड, इट ऑलवेज गिव्स यू डायअझोनियम सॉल्ट. आणि डायझोनियम सॉल्टवर तुम्ही ज्या प्रकारचा न्यूक्लियोफाईलचे ॲडिशन कराल, सी हिअर, त्या प्रकारे तुम्हाला प्रोडक्ट तयार होत जातो. डायझोनियम सॉल्ट, कॉपर क्लोराइड वी गेट अ क्लोरोबेन्झिन, कॉपर ब्रोमाइड वी गेट अ ब्रोमोबेन्झिन, copper cyanide we get a cyanobenzene. Here if we add a copper powder as a catalyst and different halogen halic acid, we get a halobenzene. Then we study about the iodo-arene reaction. ह्या वरच्या रिॲक्शनला गटरमन रिॲक्शन म्हणतात. Ki टाकला तर आयोडो-अरीन तयार होईल. देन जर आपण ॲसिड, फॉस्फरिक ॲसिड किंवा इथेनॉलची ॲडिशन केली तर आपल्याला बेन्झिन हा कंपाऊंड भेटतो. आपण जर HbF4 ची ॲडिशन केली वी गेट अ फ्लोरोबेन्झिन. ऑन अ फ्लोरोबेन्झिन इफ यू ॲड NaNO2 कॉपर वी गेट अ नायट्रोबेन्झिन. आता पहा, इथे फ्लोरोबेन्झिनवर मी सोडियम नायट्रेट टाकला. हाच जर सोडियम नायट्रेट मी समजा क्लोरोबेन्झिनवर टाकला तर काही डिफरन्स असेल का? नो, there is no any difference. Chlorobenzene plus sodium nitrate we get a nitrobenzene always. Okay, you have to remove just this halogen group. Next, if you add water molecule on the this diazonium salt we get a phenol. हे phenolच्या preparation reaction मध्ये देखील आपण पाहिली होती ही reaction. Next is azo coupling reaction. दोन aromatic ring couple होतात एकमेकांना through this azo group, that is called as azo coupling reaction. So this is all about nucleophilic substitution reactions of डायझोनियम सॉल्ट किंवा ॲनिलीन. ॲनिलीनच्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपण सगळ्या पाहिल्या. एनी डाऊट इन दिस? येस, काही डाऊट आहे का याच्यामध्ये? ओके, ठीक आहे. नाउ सी वी आर गोइंग टू सी नेक्स्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ ॲरोमॅटिक अमाइन. आता काय पाहिलं लक्षात घ्या. आता आपण पाहिला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ ॲरोमॅटिक अमाइन. सी हिअर, these are the nucleophilic substitution reactions of aromatic amine. ठीक आहे. नाव आपण आता पाहणार आहोत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ aromatic amine. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ ॲरोमॅटिक अमाइन. मग काय काय असतात पहा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आर व्हेरी इझी रिॲक्शन्स असतात इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग पहिली रिॲक्शन करूयात इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनची. फॉर एक्झाम्पल, ॲनिलीन इन प्रेझेन्स ऑफ ब्रोमीन 3Br2 on addition of Br2 and water. पोलार सॉल्व्हेंट यूज केला आपण इथे. ज्यावेळेस आपण इथे पोलार सॉल्व्हेंट यूज करतो त्यावेळेस आपल्याला कंपाऊंड भेटतो 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन. मग सबस्टिट्यूशन कुठे होईल इथे? ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूशन होते.
सो वी गेट हिअर 2,4,6 ट्रायब्रोमोअनिलीन. हे कधी भेटलं 2,4,6 ट्रायब्रोमोअनिलीन? व्हेन वी यूज अ वॉटर मॉलिक्यूल. ओके, इथे ज्यावेळेस आपण पोलार सॉल्व्हंट यूज करतो त्यावेळेस आपल्याला 2,4,6 ट्रायब्रोमोअनिलीन भेटेल. आणि ज्यावेळेस आपण नॉन पोलार सॉल्व्हंट यूज करूयात तिथे त्यावेळेस आपल्याला स्पेसिफिकली 2 प्रोडक्ट भेटतात फक्त, दॅट इज ऑर्थो और पॅरा. थ्राइस ऑफ Br2 in presence of solvent like any non-polar solvent you take, that is CHCl3 or CCl4, anyone. Okay, non-polar solvent. जर non-polar solvent असेल आपल्या ॲरोवर तर आपल्याला स्पेसिफिकली 2 प्रोडक्ट भेटतात, दॅट इज पॅराब्रोमोअनिलीन प्लस ऑर्थोब्रोमोअनिलीन NH2Br. and this one is the, you know that now, it one is the major product, this one is the minor product. Okay, here electrophilic substitution reactions easy आहेत एकदम. next reaction of the electrophilic, that is okay, तुम्ही सांगणार आहात ही रिॲक्शन मला. आपण फिनॉल साठी किंवा ॲरोमॅटिक ॲरोमॅटिक कंपाऊंड साठी लाईक हॅलोबेन्झिन साठी देखील सिमिलर रिॲक्शन सिमिलर रिएजंट्स यूज केलेत. तर इथे सांगा आता मला. Aniline in presence of concentrated HNO3 plus concentrated H2SO4 on heating. Yes, tell me the product. Concentrated HNO3 plus concentrated H2SO4, it is known as, yes, ह्याला म्हणतो आपण नायट्रेटिंग मिक्सचर. ठीक आहे, मग ज्यावेळेस आपण असं नायट्रेटिंग मिक्सचर टाकतो कोणत्याही कंपाऊंडवर तर त्यावेळेस आपल्याला दिस ॲनिलीन अमाइन इज अ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, देअरफॉर इट इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप, म्हणून आपल्याला स्पेसिफिकली ऑर्थो आणि पॅराच प्रोडक्ट तयार होतात. NH2 NO2 कोणता मेजर असेल, ऑर्थो की पॅरा? NO2. This para is major always, okay, due to steric hindrance. ऑर्थोला स्टेरिक हिंड्रन्स असतो म्हणून पॅरा ऑलवेज मेजर प्रोडक्ट असतो. नाव सी द नेक्स्ट रिॲक्शन, 4th रिॲक्शन. देन addition of anhydride, acetic anhydride on this NH2 plus CH3 C double bond O O C double bond O CH3, that is addition of acetic anhydride. ज्यावेळेस आपण acetic anhydride टाकूया त्याच्यावर हा काय देईल आपल्याला कंपाऊंड, it gives you acetanilide. okay, this nitrogen atom will directly attack on the carbonyl group here आणि इथे acetic acid बाहेर पडेल. we get this kind of compound NH कार्बोनिल वर अटॅक केला, सो C डबल बॉन्ड O CH3. या पर्टिक्युलर कंपाऊंडचं नाव आहे ॲसिटानिलाइड. आता पहा ह्याला प्रोटेक्टिंग ग्रुप म्हणतात. अमाइनला प्रोटेक्ट केला आपण, म्हणजे एक कन्सिडर करा इथे आपल्याला अमाइनवर जर डायरेक्ट आपण कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि H2SO4 ची जर ॲडिशन केली तर आपल्याला इथे 2 प्रोडक्ट भेटले, एक ऑर्थोनायट्रो आणि एक पॅरानायट्रो ॲनिलीन. पण मला स्पेसिफिकली फक्त आणि फक्त पॅरानायट्रो ॲनिलीन जर प्रोडक्ट पाहिजे असेल तर मी ही पुढची रिॲक्शन करेल. ही स्टेप रिॲक्शन आहे. अमाइनमध्ये ॲनिलीनमध्ये ज्यावेळेस आपण ॲसिटिक अनहायड्राइडचे ॲडिशन करूयात, इट गिव्स यू ॲसिटानिलाइड. म्हणजे इथे हा नायट्रोजन ग्रुप जो तो प्रोटेक्ट केला आपण. आता पहा पुढे काय होतं, हा ॲसिटानिलाइड मी असाच्या असा खाली घेते परत. नाव दिस ॲसिटानिलाइड की जो आपण प्रिपेअर केला होता. नाव दिस वन इज दिस NHC double bond O CH3. Acetanilide in presence of, now we are going to add concentrated HNO3 and concentrated H2SO4. आता काय होतं का, ही जी ऑर्थो पोझिशन असते
ही इथे टोटली ब्लॉक होऊन जाते. देर इज अ व्हेरी मच स्टेरिक हिंड्रन्स ऑन द ऑर्थो पोजिशन. Therefore, we get a specifically only one product, that is para-nitroacetanilide. NO2 NH C double bond O CH3. हा भेटला आपल्या इथे para-nitroacetanilide. आता हा जो para-nitroacetanilide आहे ह्याचं जर हायड्रोलिसिस केलं आपण, जर वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन केली याच्यामध्ये, तर हा जो ॲसिटिक ॲसिड ग्रुप आहे तो इझिली रिमूव्ह होऊन जातो, ॲसिटॅनिलाइड ग्रुप, अँड वी गेट प्रेफरेबली para-nitroaniline ॲज अ प्रोडक्ट. NO2. समजले का? पहा तुम्हाला इथे ॲनिलिनवर डायरेक्ट HNO3H2SO4 टाकला तर दोन प्रोडक्ट भेटतात, एक मेजर एक मायनर. बट वी रिक्वायर ओनली मेजर प्रोडक्ट. ओके, मायनर प्रोडक्ट पाहिजेच नाही आपल्याला, मेजर पाहिजे. तर आपण काय करणार आहे, ॲनिलिनवर ॲसिटिक अनहायड्रेट टाकला तर हा ग्रुप ब्लॉक होतो आणि ते खूप जास्त स्टेरिक हिंड्रन्स होतं. म्हणून सेकंड त्यावेळेस ज्यावेळेस आपण नायट्रेटिक मिक्सचर टाकूयात त्यावेळेस ऑर्थो पोजिशनला सबस्टिट्यूशन होतच नाही. सबस्टिट्यूशन होईल ओनली पॅरा पोजिशनला. आणि नंतर वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन केली, हा इथला जो ग्रुप आहे हा ॲसिटिक ॲसिड म्हणून बाहेर पडेल ॲज अ बाय प्रोडक्ट, CH3 C डबल बॉन्ड OOH, आणि आपल्याला भेटेल फक्त ॲनिलिन, para-nitroaniline ॲज ए मेजर प्रोडक्ट. ओके, सो दिस इज ऑल अबाउट नायट्रेशन. पुढे नेक्स्ट रिॲक्शन आहे सल्फोनेशन. ॲनिलिनवर जर आपण सल्फ्युरिक ॲसिडची ॲडिशन केली तर आपल्याला कंपाऊंड भेटतो सल्फॉनिलिक ॲसिड. We get a sulfonilic acid. NH2 SO3H. इथे देखील आपल्याला ऑर्थो आणि पॅरा दोन प्रोडक्ट भेटतात, प्लस ऑर्थो आयसोमर ऑल्सो. ओके, बट पॅरा इज अ मेजर आयसोमर, दॅट इज सल्फॉनिलिक ॲसिड. ह्या कंपाऊंडचं नाव आहे सल्फॉनिलिक ॲसिड. So these are the electrophilic substitution reactions of aniline. Aniline चे electrophilic substitution reaction आहे. ब्रोमीनची ॲडिशन केली पोलार सॉल्व्हंटच्या प्रेझेन्समध्ये तर वी गेट अ 2,4,6 ट्रायब्रोमोॲनिलिन. जर ब्रोमीनची ॲडिशन केली नॉन पोलर सॉल्व्हंटमध्ये तर आपल्याला प्रेफरेबली मेजर आणि मायनर असे दोन प्रोडक्ट भेटतात. नायट्रेटिक मिक्सचर टाकला तर आपल्याला भेटेल पॅरानायट्रो ऑर्थोनायट्रो, आणि त्याच्यानंतर जर आपण H2SO4 ची ॲडिशन केली वी गेट अ प्रेफरेबली सल्फॉनिलिक ॲसिड. जस्ट वेट फॉर 2 minutes. हॅलो, जाऊ दे, तो सेकंड जाऊ कोण जाणार असेल तर किंवा नाही तर जाऊ दे, लावा પછી पॉसिबल असेल तर जाईन करीला પછી अभ्यास करी. हां, वेन बॅग लेन जाऊन उरमध्ये कोणती मॅने रिटर्न देऊन आणि बाकी दुसरी लेन. हां, ओके ओके. सी आपण इथे आपली फक्त एक रिॲक्शन बाकी आहे, दॅट इज हिन्सबर्ग रिॲक्शन. आपण ती एक रिॲक्शन पाहूयात, हिन्सबर्ग रिॲक्शन. नेम रिॲक्शन आहे ही. हिन्सबर्ग रिॲक्शन. मग काय आहे हिन्सबर्ग रिॲक्शन पाहूयात पहा. फर्स्ट ऑफ ऑल हिन्सबर्ग रिएजंट काय आहे तो समजावून घ्या. व्हॉट इज अ हिन्सबर्ग रिएजंट? इट इज नथिंग बट C6H5SO2Cl, that is benzene sulfonyl chloride, that is a Hinsberg reagent. ह्याला मी स्ट्रक्चरल फॉर्म मध्ये ड्रॉ करते.
C6H5 S double bond O double bond O Cl, that is benzene sulfonyl chloride. That is a Hinsberg reagent. Benzene sulfonyl chloride. ह्या रिएजंटला म्हणतो आपण हिन्सबर्ग reagent. This Hinsberg reagent, which is treated with primary or the secondary amine, preferably it cannot show the reaction with the tertiary amine. Okay, हा फक्त प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन बरोबर रिॲक्ट होतो, टर्शरी अमाइन बरोबर रिॲक्शन दाखवत नाही. मग आपण रिॲक्शन करूयात पहा. दिस इज अ सल्फोनिल क्लोराइड, बेंझीन सल्फोनिल क्लोराइड. when it is treated with primary amine like NH2C2H5, तर कंपाउंड तयार होईल तुम्हाला. दिस नायट्रोजन NH2 सिमिलर कार्बोनिल सारखी रिॲक्शन करायची. हा जो NH2 असेल हा ह्या सल्फोनिल ग्रुपवर अटॅक करेल. इट अटॅक ओवर दिस सल्फोनिल ग्रुप आणि सिमिलरली दिस क्लोरीन ग्रुप रिमूव्ह. आणि आपल्याला इथे प्रोडक्ट भेटेल. दॅट प्रोडक्ट इज लाईक दिस. S double bond O double bond O, this attachment of nitrogen here and here C2H5. So the name of compound is N-ethyl benzyl sulfonamide. It is N-ethyl, nitrogen वर ethyl group आहे, N-ethyl benzene sulfonamide. हे झालं प्रायमरी बरोबर रिएक्शन्स विथ द प्रायमरी अमाइन. Preferably here we use a primary amine. Next reaction with the secondary amine. Okay, see, first of all we take this benzene sulfonyl chloride Cl plus NH C2H5 C2H5 secondary amine. Reaction काय होईल पहा. The lone pair of electron attack on this sulfonyl group and here removal of this chlorine. Okay, so we get this kind of product. नायट्रोजन इथे अटॅच होईल. नायट्रोजनची व्हॅलन्सी ही 3 असते. सो वी गेट दिस काइंड ऑफ कंपाउंड, राइट. NN डायइथाइल बेंझीन सल्फोनेमाइड. नायट्रोजन वर 2 इथाइल ग्रुप आहे. सो इट इज NN डायइथाइल बेंझीन सल्फोनेमाइड. आणि हा रिएक्शन टर्शरी अमाइन बरोबर दाखवत नाही. सी, टर्शरी अमाइन बरोबर का रिएक्शन नाही दाखवत? कारण नायट्रोजन 3च बॉन्ड बनवू शकतो. टर्शरी अमाइन बरोबर जर रिएक्शन दाखवली तर नायट्रोजनला इथे एक चौथा बॉन्ड येईल अँड दॅट इज व्हेरी अनस्टेबल. सो टर्शरी अमाइन कॅनॉट शो द रिएक्शन विथ बेंझीन सल्फोनिल क्लोराइड. ठीक आहे, इट कॅनॉट शो द रिएक्शन विथ बेंझीन सल्फोनिल क्लोराइड. ओके, सी हियर वी फिनिश दिस चॅप्टर. आपला चॅप्टर इथे फिनिश होतोय. एनी डाउट इन दिस? Most of the reactions are present in amine chapter, but amine chapter reactions are very easy. खूप easy reactions आहेत amine मध्ये. Any doubt in this? आपण जर अल्कोहोल फिनॉल इथर किंवा हे बाकीच्या ऑर्गॅनिकच्या चॅप्टरच्या रिएक्शन सगळ्या केल्या ना तर अमाइनच्या चॅप्टर आपल्याला स्टडी पण नाही करावे लागत. एवढ्या सोप्या रिएक्शन अमाइन मध्ये आहे. काही डाऊट आहे तुम्हाला? आपला अमाइन चॅप्टर फिनिश झाला इथे. एनी डाऊट? ठीक आहे. I think so you don't have any doubt, so we stop here. Thank you.